नमस्कार, सीमाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. कैरीचं सीझन आलं की आपण कैरीचं पन्ह किंवा आमपन्ह काहीही बोला, बनवण्याची पद्धत एकच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कैरीचं पन्ह आवडतं आणि कैरी पन्ह बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. तर हे पहा, आपण ह्या 1 किलो कैऱ्या घेतल्या आहेत. ही तोतापुरी कैरी आहे. तर ह्याचा मागचा जो पार्ट असतो ना, हा देठाचा, तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. हे पास 4 कैऱ्यांचा हा देठ मी कापून घेतला आहे आणि ह्या मी स्वच्छ 2-3 पाण्याने कैऱ्या धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या कुकरमध्ये शिजायला ठेवूया. डायरेक्टच मी कुकरमध्ये ठेवते आणि पाणी आहे ना, अगदी थोडं टाकायचं, जास्त नाही. हे मी 1 ग्लासभर पाणी टाकलेलं आहे. हा 1 ग्लास पाणी टाकलेला आहे आणि आता कुकरचं झाकण लावून मी 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर हे पहा, आपण 3 शिट्ट्या केल्या होत्या ना, तर आंबे किती आपले छान शिजलेत. हे पहा, अशा साली आरामात निघतायत. आता ह्याचा पल्प काढून घ्यायचा आहे आपल्याला. एका कैरीची तर साल बघा पूर्णच निघालेली आहे. तर हे आहे ना, असं आपल्याला हातावर घेऊन पल्प काढून घ्यायचा आहे. चमच्याने असं इझी निघतो आणि ह्या कैऱ्या कशा थोड्या कोवळ्या आहेत ना, अजून त्याला हे आलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये अशी कोय असेल ती काढून टाकायची. तुम्हाला अजून एक कैरीचं दाखवते. पल्प काढून ही अशी साल साईडला करायची आणि हे असं पल्प काढून घ्यायचा. आता आपण सर्व कैऱ्यांचा असा पल्प काढून घेऊया. ती मगाशी आपण जो पल्प काढला ती छोटी कैरी होती, त्याची कोय, आणि हे पहा मोठी कैरीची कोय अशी असते. तर ही आपण हे काढून टाकायची आणि हे साली ज्या आहेत ना, त्यालाही थोडा गर असतो, तो असा चमच्याने काढून घ्यायचा. हे पहा, असं सालीचा सुद्धा गर काढून घ्यायचा. आता ह्या सर्व कैऱ्यांचा असा गर काढून घेते मी. तर हे पहा, हा पल्प जो मी काढलाय ना, तो आता आपण मोजून घेऊया. तर हा 1 वाटी पल्प आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकते. 1 वाटी झाली आणि अजून हा ही 1 वाटीला कमी आहे थोडा. तुमची जर कैरी आंबट असेल तर तुम्ही जेवढा तुमचा पल्प भरेल ना, तेवढाच गूळ घ्या. आता मी ही बघा 1 वाटी मोजून त्यात गूळ टाकते. हे पहा, अशी 1 वाटी भरून मी मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे. तर आता ह्याच्यामध्ये आहे ना, मी अशी एकच वेलची तोडून टाकत आहे. आमच्यात माझ्या मुलांना वेलचीचा फ्लेवर आवडत नाही, त्यामुळे मी एकच वेलची टाकली. तुम्ही जर खात असाल ना, तर वेलची पावडर टाका, त्यात टेस्ट छान येते. आणि मी हे आपलं संदैव मीठ असतं ना, ते थोडंसं चवीपुरतं पाव टीस्पून टाकते त्यात. जास्त नाही, थोडंसं पाव चमचा टाकायचं टेस्ट पुरतं. आणि हे मिश्रण आहे ना, आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर हे पहा, आपला आता पल्प वाटून झालेला आहे गूळ टाकून. मी जे एका काचेच्या भांड्यामध्ये काढून घेते. हा आहे ना, तुम्ही स्टोर करायचा असेल ना, तर फ्रीजमध्ये ठेवायचा, पण तो काचेच्याच भांड्यात ठेवायचा नाही. दुसऱ्या कोणत्या भांड्यात ठेवला तर तो खराब होतो. आणि मी ज्या प्रमाणात तुम्हाला माप सांगितले ना, गूळ आणि ते, तर एकदम परफेक्ट माप आहे. जेवढा तुम्ही पल्प घ्याल तेवढाच गूळ घ्या. टेस्ट परफेक्ट बनेल तुमचं पन्ह.
आणि तुम्हाला जर गुळातला नको हवा असेल तर तुम्ही साखरेतलाही बनवू शकता. आणि गुळ आणि साखर दोन्हीही नको हवा असेल तर तुम्ही खडी साखरही टाकून बनवू शकता. तो अजून पौष्टिक बनतो, पण गुळाचाही छानच बनतो. तर हे पहा, आता पन्ना बनवायला पन्ना बनवून दाखवते तुम्हाला मी. त्याच्यात मी 2 आईस क्यूब टाकले आहेत आणि हे जे बनवलेला पल्प आहे ना तो मी 3 चमचे टाकते त्यात. हा चमचा माझा मोठा आहे ना, तुमचा छोटा चमचा असेल तर तुम्ही 4 चमचे टाका. हा माझा मोठा आहे म्हणून मी 3 चमचे टाकते. आणि वरून पाणी टाकायचं. तर हे पहा, हे असं चमच्याने छान ढवळून घ्यायचं आणि नंतर तुम्ही एकदा ना टेस्ट करून पहा. त्यात पाणी पल्प काय कमी असेल तर ते ॲड करा आणि मस्त गरमीत आम पन्न्याची मजा घ्या.